नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। श्री भैरवनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोरेगावात मंगळवारपासून श्री भैरवनाथाचे उपवास व काकड आरतीस प्रारंभ। कोरेगाव शहर आणि परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत श्री भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी देवीचा रथोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे। मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर पासून विविध धार्मिक कार्यक्रमास सुरुवात झाली आहे। त्यामध्ये श्री भैरवनाथाचे उपवास आणि काकड आरतीचा समावेश आहे। यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रा कमिटीच्या वतीने संपूर्ण मंदिर परिसरात मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे सजावट करण्यात येत आहे। तुलसी विवाहानंतर कोरेगाव शहर आणि परिसरात श्री भैरवनाथ यात्रेची लगबग सुरू होते। या यात्रेपासून सातारा जिल्ह्यातील यात्रांचा हंगाम सुरू होत असल्याने कोरेगावच्या यात्रेस अनन्यसाधारण महत्त्व आहे। श्री भैरवनाथाच्या रथोत्सवास राज्यात आणि देशभरात असलेले कोरेगावकर नागरिक हजेरी लावतात। शहरात मोठ्या प्रमाणावर यात्रा भरत असते। यात्रेची तयारी पूर्ण झाली असून यात्रा कमिटीच्या वतीने मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवून आकर्षक सजावट करण्यात आली आहे। तसेच नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। तळीये येथील गावगुंडावर कारवाईच्या मागणीसाठी पुरोगामी संघर्ष परिषदेचे कोरेगावात आमरण उपोषण, पोलीस दलाचा केला निषेध। तळीये तालुका कोरेगाव येथील गावगुंडाच्या विरोधात तक्रार करून देखील पोलिसांकडून अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे। गावगुंडाच्या दबावामुळे पीडित कुटुंबीय भयभीत झाले असून या प्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पुरोगामी संघर्ष परिषदेने कोरेगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। पोलीस प्रशासन या विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांचा निषेध आंदोलकांनी केला आहे। वॉटर स्टेशन नजीक असलेल्या जाधववाडी येथील अडागळे कुटुंबातील मुलगा घर बांधणीतील सेंटरिंगचे काम करतो। तळीये येथील विनोद बबन काकडे व दीपक कालिदास काकडे यांनी त्यास आपल्या घराचे काम दिले होते, मात्र त्याला कोणतीही रक्कम न देता त्याच्याकडून दबाव टाकून काम करून घेतले जात होते। या दबावामुळे खचलेल्या मुलांना हृदयविकाराचा झटका येऊन गेला। नशिबाने तो वाचला असून या गावगुंडाची दहशत आजही या कुटुंबियांवर कायम आहे। या संदर्भात वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यात तक्रार करून देखील अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला नाही। पीडित कुटुंबियांनी याविषयी प्राध्यापक सुभाष वायदंडे यांनी स्थापन केलेल्या पुरोगामी संघर्ष परिषदेकडे धाव घेतली। पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विकासभाऊ सरगडे यांनी या विषयात लक्ष घातले। सातत्याने पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी करून देखील अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला नाही। याविषयी कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सातारा जिल्ह्याचे वरिष्ठ अध्यक्ष शंकरराव चव्हाण व पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विकासभाऊ सरगडे यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता। बुधवारी सकाळी रहमतपूर रस्त्यावरील नवीन प्रशासकीय इमारतीसमोर असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर विकासभाऊ सरगडे, शंकरराव चव्हाण यांच्यासह पीडित कुटुंबातील सदस्य अशोक अडागळे, संजय अडागळे, कलावती अडागळे आणि बबन अडागळे यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पोलीस दलाकडून होत असलेल्या अन्यायाचा पाडा वाचला। मी पुरोगामी संघर्ष परिषदेमध्ये काम करत असून माझं नाव विकासभाऊ संपत सरगडे आहे। तर आमच्याकडे अशा वारंवार केस येतात, त्या केसेसचा आम्ही छडा लावतो। आम्ही अन्यायाविरोधात लढा देतो। एक गरीब व सामान्य कुटुंब जाधववाडी तालुका कोरेगाव या कुटुंबावरती एक सेंटरिंग व्यवसायातून अन्याय झाल्याची घटना आम्हाला कळाली। आम्ही त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वाटार पोलीस स्टेशन येथे धाव घेतली। धाव घेतल्यानंतर तिथं जे काही घडलेलं आहे ते आम्ही सविस्तर माहिती घेतली। तर हा अन्याय हा गांभीर्याने पाहिल्यानंतर फार क्रूर अन्याय झालेला होता। जेणेकरून हे वयोवृद्ध मुलाचा फोन लागत नसेल तर त्याच्या वयोवृद्धांना फोन करून त्रास देणे व गलिच्छ भाषेमध्ये वर्तणूक करणे अशा ह्या कुटुंबावरती अन्यायाचं सावट पडत असताना जर प्रशासन झोपी गेलं असेल तर प्रशासनाला आम्ही जाब विचारण्यासाठी
आज हे अमरण उपोषण केलेलं आहे। एसटी बसमधील महिला प्रवाशाच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला, सातारा जिल्ह्यातील चालकास अटक, गुन्ह्याची दिली कबुली, पोलीस कोठडीत रवानगी। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर येथील मध्यवर्ती बसस्थानकामध्ये पोहोचलेल्या एसटी बसची किरकोळ डागडुजी करण्याच्या उद्देशाने प्रवाशांना बसमधून खाली उतरवत बस आगारातील कार्यशाळेकडे घेऊन गेलेल्या चालकानेच प्रवासी सीटवर ठेवलेल्या महिलेच्या पर्समधील 2.5 लाखांचे 8 तोळे दागिने चोरले। हा प्रकार सोमवारी पहाटे 3:30च्या सुमारास घडला। या प्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील एसटी बस चालकास अटक केली। त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याची आता पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। याबाबत बुधवारी सकाळी 11 वाजता कोल्हापूर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बसमधील महिला प्रवासी राजश्री आनंदा नलवडे, वय 40, सध्या राहणार ठाणे, मूळ राहणार राशिंग, तालुका हुक्केरी, जिल्हा बेळगाव यांनी फिर्याद देताच पोलिसांनी 4 तासात गुन्ह्याचा छडा लावला आणि दागिने चोरणाऱ्या एसटी चालकास अटक केली। सुधीर लक्ष्मण शिंदे, वय 42, राहणार समर्थगाव, पोस्ट अतीत, जिल्हा सातारा असे अटक केलेल्या एसटी बस चालकाचे नाव आहे। रविवारी रात्री ठाणे येथून सुटलेली एसटी बस सोमवारी पहाटे 3च्या सुमारास कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानकामध्ये पोहोचली। बस पुढे बेळगाव येथे जाणार होती। त्यापूर्वीच पुढे चालक सुधीर शिंदे यांनी बसची किरकोळ डागडुजी करायची आहे, सर्व प्रवाशांनी खाली उतरा असे सांगितले। त्यानंतर त्याने सर्व प्रवाशांना खाली उतरवले आणि बस घेऊन आगारातील कार्यशाळेच्या दिशेने गेला। काही वेळाने बस घेऊन तो परत आला। सर्व प्रवासी आपापल्या जागेवर जाऊन बसले। राजश्री नलवडे ह्या आपल्या जागेवर जाऊन बसल्या। त्यांनी सीटवर ठेवलेली पर्स तपासली असता पर्समधील दागिन्यांची एक डबी चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यांनी एसटी बस थांबवली आणि पोलिसांना बोलवले। संपूर्ण बसची तपासणी करण्याची मागणी केली। त्यानंतर त्यांनी सोन्याचा हार, कुड्या, वेल, कानातील दागिने अशा 8 तोळे दागिन्यांची चोरी झाली असल्याचे सांगितले। चोरीचा प्रकार पाहून गडबडलेल्या पोलिसांनी एसटी बसमधील सर्व प्रवासी आणि आगारातील कार्यशाळेच्या कर्मचाऱ्यांकडे कसून चौकशी केली। सदर बससाठी कार्यशाळेत पोहोचली नसल्याची बाब समोर आली। कार्यशाळेमध्ये एसटी बस पोहोचल्याच्या नोंदी मिळाल्या नाहीत। कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी एसटी बसची देखभाल, दुरुस्ती अथवा डागडुजी केली नसल्याचे समोर आले। मग संशयाची सुई चालकाकडे वळली। त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर बोलण्यात विसंगती आढळून आली। त्याच्यावर संशय बळवताच पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर त्याने पर्समधील दागिन्यांची डबी चोरल्याची कबुली दिली। या सर्व प्रकारात प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला। महिला प्रवाशाची फिर्याद नोंदवून घेऊन गुन्हा दाखल करत एसटी बस चालकाला अटक करण्यात आली। स्थानिक न्यायालयात त्याला हजर केल्यानंतर पोलीस कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली। खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटामध्ये बेगरूटवाडी गावच्या हद्दीत महिलेचा मृतदेह आढळला। घातपाताची शक्यता, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटी। पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटामध्ये बेगरूटवाडी गावच्या हद्दीत मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अंदाजे 28 ते 30 वयाच्या एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आला आहे। दरम्यान संबंधित महिलेचा घात की अपघात याबाबत संशय बळावला आहे। घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या खंडाळा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन तपासाला सुरुवात केली। रात्री उशिरा 11:30 वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम खंडाळा पोलीस ठाण्यात सुरू होते। बेगरूटवाडी गावच्या हद्दीत खंबाटकी घाटातील एका वळणालगत एक मालट्रक बंद पडला। मालट्रकवरील चालक हे मालट्रक दुरुस्त करण्यासाठी खाली उतरला होता। बिघाड मोठा असल्याने दुरुस्तीसाठी मिस्त्री बोलवला होता। मिस्त्री येण्यासाठी उशीर लागत असल्याने चालक खालीच थांबून होते। त्या दरम्यान कटड्याच्या बाजूला सहन न होण्याइतपत उग्र वास येत असल्याने चालकाचे खंबाटकी घाटातील दरीत लक्ष गेले। तिथे झाडीत त्याला एक महिलेचा मृतदेह दिसून आला। त्याने क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ खंडाळा पोलीस ठाण्यात संपर्क साधून माहिती दिली। पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांच्यासह पथक कर्मचाऱ्यांचे तात्काळ घाटात दाखल झाले। सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मस्के व पोलीस कर्मचारी तसेच शिरवळ रेस्क्यू टीमच्या सहकार्याने महिलेचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला। त्यानंतर सदर महिलेचा मृतदेह खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला। या महिलेचा खंबाटकी घाटात खून करून मृतदेह टाकण्यात आला आहे किंवा बाहेर फोन करून तो घाटात आणून टाकला आहे का अशी शंका पोलिसांची असून घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी भेट दिली। सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण देवकर यांनी तातडीने अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी रवाना केले। या महिलेच्या डोक्यात लोखंडी शस्त्राने 5 ते 6 वार केल्याचे असल्याचे दिसून आले।
वार वर्मी बसल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या प्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते। पोलीस निरीक्षक सुनील शेळके तपास करत आहेत। you